नमस्कार मित्रहो, नेटबीटच्या नव्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सॉर्ट असे एक फीचर आहे. हे कसे वापरावे आज आपण पाहणार आहोत. सॉर्ट म्हणजे विविध प्रकारचा डेटा हा क्रमवारीनुसार लावणे, आपल्याला हव्या तशा क्रमवारीनुसार लावणे. तर आपण एका उदाहरणाने हे पाहूया. मी इथे उदाहरण लिहितो. इथे मी काही संख्या लिहित आहे. इथे 8 संख्या लिहिलेल्या आहेत. या संख्यांना मी नाव दिलं आहे नंबर. असं आपण धरूया की हे रोल नंबर्स आहेत एका उदाहरणामध्ये आणि विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर नावं अशी विविध नावं आपण लिहूया त्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला. इथे मी पूर्ण डेटाला एक टेबल बनवतो आहे जेणेकरून ओळखण्यास सोपं जातं. तर हा डेटा आता एक उदाहरणादाखल आपण घेतलेला आहे. यामध्ये मला असं शोधून काढायचं आहे किंवा क्रमवारी अशी लावायची आहे की वरून खाली, म्हणजे सगळ्यात जास्त मोठा रोल नंबर ज्या विद्यार्थ्याचा आहे त्याचं नाव पहिलं दिसेल. यासाठी पूर्ण डेटा सिलेक्ट करून घ्यावा. त्यानंतर डेटा मेनू बारमध्ये वरती डेटा दिसेल. डेटामध्ये पहिलंच फंक्शन सॉर्ट हे आहे. सॉर्ट हे फंक्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की रोल नंबर आणि नेम अशा दोन्ही ज्या हेडिंग्ज आहेत, ज्या आपण दोन्ही कॉलम्सना नावं दिलेली आहेत ते दिसतील. यापैकी आपल्याला रोल नंबरनुसार डेटा सॉर्ट करायचा आहे, डेटाची क्रमवारी करायची, म्हणून मी रोल नंबर सिलेक्ट केलं. असेंडिंग म्हणजे उतरती क्रमवारी, असेंडिंग म्हणजे चढती क्रमवारी, डिसेंडिंग म्हणजे उतरती क्रमवारी. तर आपल्याला सध्या उतरत्या क्रमवारीने, म्हणजे सगळ्यात मोठा क्रमांक पहिला दिसेल असं सॉर्ट करायचं आहे, म्हणून तसं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर ओके लिहिलं. आता पहा, हा कंप्लीट डेटा चेंज झालेला आहे, परंतु विद्यार्थ्याचं नाव आणि क्रमांक या दोघांची गफलत झालेली नाही. म्हणजे जेव्हा आपण रोल नंबर चेंज केले त्याच वेळेला त्या अनुषंगाने नावं देखील चेंज झालेली आहेत. याचा अर्थ डेटा सॉर्टमध्ये फक्त दिलेला कॉलममधील डेटा चेंज न होता पूर्ण टेबलमधील डेटा चेंज होतो. डेटा सॉर्ट फंक्शन वापरण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, डेटा मेनू बारमध्ये जाऊन सॉर्ट असं आहे. मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगतो जो अतिशय सोपा आणि लक्षात ठेवण्यास पण सोपा आहे. आल्ट, कीबोर्डवर तुमच्या ALT आल्ट असं लिहिलेलं बटन दिसेल. ते बटन अधिक D अधिक S असं तुम्ही जर टाईप केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही सॉर्ट या फीचरमध्ये जाल. आता हे आपण पाहूया. आल्ट सिलेक्ट केल्यानंतर हे पहा, इथे डीच्या खाली अंडरलाईन दिसेल. इथे डीच्या खाली अंडरलाईन दिसेल आणि म्हणून D, आणि त्याच्यानंतर सॉर्टमध्ये Sच्या खाली अंडरलाईन आहे, म्हणून बघा Sच्या खाली अंडरलाईन दिसते. तर म्हणून आल्ट प्लस D प्लस S टाईप केल्यानंतर तुम्ही आपोआप सॉर्ट फंक्शनमध्ये जाल. आल्ट प्लस D प्लस S. तर हे फंक्शन तसं समजण्यास सोपं आहे. याच्यामध्ये विविध प्रकारही आहेत, आपण ते देखील पाहूया, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.